आता सुरेश अण्णांच्या बाबतीत नाही बोललेलं चाललेलं चांगलं आहे. खरं तर मला सांगा, तुम्ही एकीकड मराठा समाजातील सरपंचाची हत्या होते, त्या ठिकाणी तुम्ही आरोप्यांना फाशी झाली पाहिजे, धनंजय मुंडेचा राजीनामा घेता, हे सगळं काही करता आणि राजीनामा दिला पाहिजे अशी डिमांड तुम्ही केलेली आहे. ते प्रकरण तुम्ही लावून धरलेलं आहे. परंतु एखाद्या मागासवर्गीयाची जर हत्या झाली, त्यांचा खून झाला, तर तुम्ही म्हणता पोलिसांना माफ केलं पाहिजे. आता मला सांगा, तो आमचे जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत, शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहेत, ते संविधानाचे अभ्यासक होते, कायद्याचे अभ्यासक होते, कायदा शिकणारे विद्यार्थी होते. आमचे जे हे आहेत, त्यांची आई आहे, त्यांच्या आईचा आज पोट करपलेला आहे. आज ज्या दिवशीपासून घटना घडलेली आहे त्या दिवशीपासून त्यांच्या आईची तुम्ही तब्येत बघितली असेल. त्यांचं आजपर्यंत त्यांचा एकच हे आहे, शासनाने जी त्यांना मदत दिलेली होती ती मदत आमच्या शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने त्यांच्या तोंडावर परत फेकून मारलेली आहे. आणि जर हे असं म्हणत असतील तर मला एकच म्हणायचंय, सुरेश अण्णांच्या मुलाची जर पोलिसांनी हत्या केली असती, त्यांच्या मुलाचा जर पोलिसांनी मर्डर केला असता, तर या सुरेश अण्णा धसांनी हेच वक्तव्य केलं असतं का? म्हणून आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांनी तोंड सांभाळून बोललं पाहिजे. भविष्यात जर असं चुकीचं वक्तव्य केलं तर भीम सैनिक ठोकून काढल्याशिवाय शांत बसणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे.